नमस्कार, मी मनोज कसबे. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मनोज कसबे ऑफिशियल. तर आज भरपूर असा महत्त्वाचा विषय आहे आपल्यापुढं. विषय असा आहे की बरेच दिवस झालं मला बोलायचं होतं. कारण गोष्टी सारख्या कानावरती येत्या त्या आणि मला बघायला भेटल्यावरती मी काही गप्प बसलो नसतो. पण माझ्या कानावरती गोष्टी वारंवार पडत्या. तर मंडळी विषय असा आहे बरं का. आता चालूला काय चाललंय माहिती आहे का? कोणी बी कुठलाही कार्यक्रम करायला लागला. करू द्या. मला त्या गोष्टीवरती काही कोणाला बोलायचं नाही. तो विषय घ्यायचा नाही. पण लखाबाईचा, लक्ष्मी यायचा कार्यक्रम करण्याचा हक्क सगळ्याला माहिती आहे. कोणाला आहे? पोतराजालाच आहे. बरोबर का? पोतराज ही लक्ष्मी याचा कार्यक्रम करतो. आणि ह्या गोष्टी सगळ्यालाच माहिती आहे त्या सरासरी. पण झाले काय माहिती आहे का? जी काय आहे ती का भोंदूबाबा. भोंदूबाबा म्हणतो मी डायरेक्ट आता. त्यांनी काय केलं माहिती आहे का? पोतराजाच्या नावाला बट्टा लावायचं काम केलं. कसं? की त्यांच्याविषयी भडकवायचं लोकांना, की तुमचं उलटं-पालटं करणार, तुमच्यावर करणी करतेली, त्यांच्याकडनं कार्यक्रम करू नका, आम्ही करतोय. असा ट्रेंडच चालवला तुम्हाला सांगतो. लोकं अशी उगाच कुणाकडून कार्यक्रम करत नाहीत बरं का. किंवा त्यांना माहिती आहे, सगळ्याला टोटल शास्त्र माहिती आहे. लक्ष्मीला ही पोतराज गाडीवानच गुरु लागतो, हे सगळ्यालाच माहिती आहे. पण जी कुणी दिवरुसपणा करते का नाही जाऊन त्यांच्यापाशी, ती त्यांचं कान भरवतोय, त्यांना भीती घालतंय, की बाबा तुम्ही जर पोतराजाला तुमच्या घरी बोलावचाल, तर तुमच्यावर करणी करल, जादूटोणा करल आणि बघा बाबा पुन्हा मी जबाबदार नाही त्या गोष्टीला. काय झालं उलटं-सुलटं तर. अशा गोष्टीची भीती घालते ती. ही ट्रेंड चालू आहे. आणि नवीन माणसाला कुठली गोष्ट माहीत नसती. त्या घराचा पूर्ण भार ती कोण दिवृष्टी पुढचा बघतो त्याच्यावरती माणूस टाकतं. तुम्ही जे करचाल तीच योग्य गोष्ट असं म्हणून जातं. पण मंडळी मला असा एक दिवस जात नाही, की मला असा कोणाचा फोन येत नाही, की बाबा आमचा कार्यक्रम केलाय, अमक्या-तमक्याने केलाय. ते काही पोतराज नव्हता. तरी पण त्यांनी कार्यक्रम केला आणि आमचा अनसक्सेसच झाल्या गोष्टी. बरं का. काय झालं? सक्सेस झालंच नाही. मग ही चूक तुमची आहे, करणाऱ्यांची चूक आहे. आता तुम्हाला बी माहीत नसल्यामुळं कसं आहे, माणूस माहिती नसल्यावरती कोणापुढे विश्वासानं पदर पसरतं. बरोबर आहे का? कारण त्यांना काय असतंय, त्यांच्या काही घरच्या अडचणी येत्या बऱ्याचशा. कोणाला देव लक्ष्मी याचा कसा असतो, कसा नाही, ही सुद्धा कोणाला माहिती नाही. तर मग करणाऱ्यांनी काय डुप्लिकेटपणा चालू केलाय तुम्हाला सांगतो. दिवरुसपणा करायचा. करा. ह्याला माझं काही म्हणणं नाही किंवा माझा विरोध नाही. तुम्ही किती पैसे घेता ह्याला माझा विरोध नाही. तुम्ही किती सोनं घेता ह्याला मला ह्याच्याविषयी काही बोलायचं नाही. कारण प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या परीनं ज्याच्या त्याचा डेमो असतो ती कुणाचं कमवायचं साधन असेल, कुणाचे काय एक्स-वाय-झेड चला सोडून द्या. पण तुम्ही एकमेकाची नावं घेऊन पोतराचंच नाव जे खराब करताय ना, तुम्हाला लक्ष्मी कधी सुखात ठेवणार नाही. लक्षात ठेवा. खाचाल तुम्ही. तुम्हाला चालू स्थितीत वाटतंय, की माझ्यासारखा कोणी नाही किंवा मी लय मोठा आहे. असं तुम्हाला चालूला वाटतंय. पण तुमचा हिशोब होणार भाद्रांनो. लक्षात ठेवा. तुम्ही कोणाला नावं ठेवताय माहिती आहे का? लक्ष्मीच्या गाडीवर. अरे काही चुका असली तर असू द्या ना. हां, मी असं बी मान्य करतो, की चुका कोणाकडून होत नाही त्या. आहे ती काही जण त्यांच्याकडनं बी चुका होत असतील. पण तुम्ही त्यांना सांगा, अरे मला सांगा माझा नंबर आहे YouTubeवरती. मला फोन करा, अशी-अशी चूक झालेली आहे त्यांची. मी स्वतः त्यांना सांगेन सुधरून घ्या. काय झालंय ते. बरोबर आहे का? पण ही जी भामटी जी आहे ती का नाही, जी नाव जी खराब करते ती का नाही पोतराजाचं. पोतराज हा शब्द साधा-सुधा नाही. लखाबाईचा गाडीवान आहे. तुम्ही काय करायला लागला हे नाव? खराब करायला लागला. का चंद पैसे केले तुमच्या पैशासाठी? नाव खराब करताय तुम्ही. लोकांच्या मनात भरवताय. पोतराचा कोण कार्यक्रम केला की वाटोळ होईल, अमकं होईल, तमकं होईल आणि करणी करते ती. अरे ती गाडीवान आहे लक्ष्मी आईचा आणि लक्ष्मी आहे कुणाच्या गाडीत बसती. ऐका तुम्ही मंडळी आता. आता मी बोलत असेल रागाच्या भिरीत. लखाबाई गाडीत कोणाच्या बसती माहिती आहे का? जिथं गाडीवान आहे का त्याच्याच मागं बसती गाडी. कुणाच्या बी ऐऱ्या-गैऱ्यांच्या गाडीत बसत नाही ती. आज सांगणारी बी काय सांगते ती माहित आहे का? तुम्हाला सांगतो हो का. काय म्हणे माहिती आहे का? आता बरेचसे फोन आले ते मला.
ही लय दिवसाचं साठवण आहे, आजचं नाही. बऱ्याच दिवसाची साठवण आहे माझ्यापाशी. पण मला काम एवढं याप आहे ना, त्यातनं मला काही तुमच्यापर्यंत पोहोचता येईना किंवा तुम्हाला सांगता येईना मला. काय म्हणे माहिती का? फोन आला मला एका माऊलीचा, की "दादा असा-असा मला कार्यक्रम करायचा लक्ष्मीचा. अशी-अशी एक देवऋषीण आहे. तिच्याकडे मी बघितलं आणि ती म्हणते की मला तुला गुरु करावा लागेल लक्ष्मी यायचा." बाई म्हणते हां. तर म्हणलं कसं काय म्हणली तुम्हाला? तर मी म्हणलं की "पोतराज गुरु लागतो लक्ष्मी यायचा. आम्हाला माहितीच आहे. जरी आम्हाला काही ह्यातली जास्त काही कळत नसलं, तरी लक्ष्मी यायला गुरु ही गाडीवान पोतराज असतो." तर म्हणली ती बाई मला काय म्हणली, "पोतराज गाडीवान आहे की तिचा, त्याला कसा गुरु करायचा?" काय म्हणली? "पोतराज ही गाडीवान आहे त्याला कसा गुरु करायचा?" असं लोकांच्या मनात काहीतरी बरं होतं. ती गाडीवान आहे ही तर मान्य आहे ना, सांगणार नीला. हाय का माहिती? आता एक उदाहरण देतो. एसटी चालवायचा अधिकार कोणाला आहे? गाडीवानालाच आहे का नाही? त्या ड्रायव्हरलाच आहे का नाही? का मागच्या सीटावर बसलेला उठून पुढे येतो का गाडी चालवायला? तसं तू सांगणारी किंवा तू सांगणारा मागच्या सीटावर बसलेला आहे तू. लक्षात ठेव. कोण आहे? तो एक प्रवासी आहे गाडीतला, एसटीतला. आणि पोतराज म्हणजे एक गाडीवाना यायचा, गाडी हाकणारा. त्याचा अधिकार त्यालाच राहू दे. माझं सांगणं आहे. नाव आज कोणाचेच घेत नाही मी. पण वेळ आल्यावर नावं सुद्धा घेऊन सांगेन. सगळ्याची नावं सांगेन मी. विषय काय होतो माहिती आहे का? मला इटल्याला कालवण गरम करायची मला सवय नाही. मेन तुम्हाला मुद्दा सांगतो. कालवण नीटून गेले म्हणजे होऊन गेल्यावर आणि बऱ्याच दिवसानं माझ्या कानापर्यंत आले. कधी गोष्टी झालेल्या त्या 5 महिने, 6 महिने. आज जर कानावर आलेली गोष्ट माझ्या तुम्हाला सांगतो, वर्ष झालं या गोष्टीला. किती झालं? वर्ष. आणि ती वर्षानं गोष्ट माझ्या कानावर आज आली. आता हीच गोष्ट जर लगोलग माझ्या जर कानावर पडली असती ना, खोटं नाही सांगत कापडच काढली असती त्याची जाऊन मी. बराच डुप्लिकेटपणा चालू आहे हो. नाव खराब करताय तुम्ही एका गाडीवानाचं. भोळा बाबडा आहे माझा पोतराच. आणि त्याचा तुम्ही असं नाव बदनाम करू नका. माऊल्यानो सांग नाही माझं. बऱ्याचशा बाया नवीन वाऱ्यावाल्या आहेत त्या. त्यांना माहिती नाही. लखाबाईचा मार्ग कसा असतो आणि कसा नाही ते. कुणी पण करून जात या. कुणीही करायला लागले. आता तुम्हाला सांगतो उघड कुणी टाकत नाही. बघा जी चोर असतो का ती उघड कुठलीच गोष्ट कधी करत नाही. आता आमचा कार्यक्रम ओपन असतात लक्ष्मी यायचं. हाय असाच सुरुवातीपासून इरड्यापासून कार्यक्रम सोशल मीडियावर असतात माझं. माहित आहे तुम्हाला? आणि जी कुणी दावण करत नाही ती चोर आहे ती. लक्ष्मीचा कार्यक्रम तुमचा करतात का नाही? बाया करतात त्या. कुणी बुंड गडी करतात कार्यक्रम. ती चोर आहेत. सोशल मीडियावर टाकत नाही ती कार्यक्रम. त्यांना माहिती आहे मग. ही जर नजरेत पडला का पोतराज कंपनीच्या किंवा पोतराज महासंघाच्या तर ती कातड काढल्याशिवाय ठेवत नाही ती. नका असं वाटोळ करू लोकांचं. एखाद्याचं कार्यक्रम करते म्हणजे मला सांगा तुमच्यापैकी कोणी कार्यक्रम केला असेल असं कधी झालंय का तुमच्याकडे लय पैसा धन दौलत भरपूर आहे तुमच्याकडे कुठल्याच गोष्टीची कमी नाही म्हणून तुम्ही देव करायला लागला असं कधी झालं मला सांगा कुणी बी कार्यक्रम कधी करते माहित आहे का काहीतरी अडचणी असते त्या काहीतरी जुनं 2-3 पिढ्याचा लक्ष्मी मागे पडलेली असते त्याची काहीतरी अडचण असते म्हणून कार्यक्रम करतं सुखात कुणीच कार्यक्रम करत नाही प्रत्येकाला काहीतरी दुःख लागल्याशिवाय देवाकडे कोण हात पसरत नाही पदर पसरत नाही मंडळी मग हे काय झालं जी काय आहे ते का नाही पोट जगे ह्यांच्याकडे गेलं की ती बरोबर कॅप्चर करणार असा आणि नाही ना आम्ही सगळंच कार्यक्रम करतोय लक्ष्मीचं पण कार्यक्रम करतोय आम्ही आणि पोतराजाला नाही नाही त्यांना बोलवू नका करणी करतील तुम्हाला मी तुमचं सगळं व्यवस्थित करून देतो मग एखादा भोळा बाबडा पोतरा सुप्तीला घ्यायचा दुपारती करायची त्याच्या हातनं लक्ष्मी आहे काढायची का त्याच्याच हातनं का निघती लक्ष्मी आहे दुपारतीला त्यालाच का बोलवता का बोलवता ही माहिती आहे ना तुम्हाला खोटं करते त्याला बी माहिती आहे ही गोष्ट त्याच्याशिवाय लक्ष्मी आई निघू शकत नाही त्याला काही नाही येऊ द्या लक्ष्मी आई त्याचा हात लागल्याशिवाय किंवा त्यांना हंकारल्याशिवाय तुमच्या मागे येणारच नाही ध्यानात घ्या
ज्यांना माहिती नाही त्यांनी ही शब्द ऐका, कान उघडून ऐका. पोतराजाला जळाला सोबत का घेते ती? तर त्याची वाक्य ऐकल्याशिवाय लक्ष्मी हलतच नाही. त्याचा वापर आहे आणि नुसता वापर नाही, गैरवापर चालू आहे त्याचा सरासरी आणि तुमची फसवणूक चालू आहे. आता मी काय एवढा आटापिटा करतोय? माझा काय ताटातलं अन्न उडलंय का? अशातला संबंध नाही. मला आईला का बाईनं कुठल्या काडीची गोष्टीची कमी नाही. कशाची कमी नाही. लय समाधानी आहे मी. माझ्या आयुष्यामध्ये राजा, पोतराज आहे ना, त्यातला राजा माणूस आहे मी. लय समाधानी, लय आनंद आहे मला. मला काही कमी पडणार नाही तुम्ही देव-देव केल्यानं. पण नियमानं राहावा ना तुम्ही. जी आहे ती दावा ना समाजाला. खरी गोष्ट आहे ती दावा. डुप्लिकेटपणा करू नका. तसंच चाललेलं आहे आता. चालू स्थितीत चंद पैसों के लिए कुछ भी कर रहे हैं. आहे का नाही? नका करू. असं नका करू. आता काही ठिकाणी तुम्हाला सगळं डिमो सांगतो आता बघा. सुपाऱ्या असत्या त्या त्यांच्या. हं? करा की मी थोडक्यात करून देतो. फुकाट देव-देव करणार. कसा? फुकाट. माझ्या वाजंत्री आणतो त्यांचं द्या की 10,000-15,000 रुपये द्या त्यांचं. दिलं. कार्यक्रम करणाऱ्या मालकाला काय वाटतं? आईला खऱ्या मनाचा माणूस आहे बरं का ही. का? तर वाजंत्र्याचे पैसे द्या म्हणतोय. बरं ठीक आहे. पुन्हा ती वाजंत्र्याचं झालं. गुरुगादी माझी वेगळी द्या. गुरुगादीचं काय असेल ती 10,000-15,000 वेगळं. आता किती झालं? 30,000 वर गेलं. बरं का? मला काय आहे का? नाही बाबा. मी फक्त तुमची गुरुगादी घेतली. गुरुचन चेल्याचे शब्द असतात कानावर, चौकावर बसल्यावर. ही कोणालाच माहीत नसतं. तर जी काही बोंदुकरी येते ना ती चौकावरच बांधून घेते त्यांना. मला तो एवढा तोळा घालावाच लागल. कुठं गेला? तोळा कसा आहे आता? 1,30,000 रुपये. देऊ कुठं गेला? आम्ही घेत असेल काय 50,000 रुपये सुपारी. आमची असेल उघडत असतंय माझं सगळं. चुरून कुठली गोष्ट नसते. का तर माझ्या संग 10-11 लोक असते ती. बरोबर आहे का? येणं जाणं असतं, खर्च असतो. त्यांच्या ठरलेल्या काही नाईटी असते त्या. माझ्याकडे येणारी पोतराज असते ती. आणि असं छाटर-पुटर कुणी नसतं. कलाकारच सगळे असतात माझ्याकडं. जी ओरिजिनल धावणार सगळ्या गोष्टी. आता काय एवढं सांगते तर मनोज भाऊ आज? कारण ह्या गोष्टी वाढत चालल्या हो. लक्ष देईना कोणी. आणि मला बी माझ्या कामातनं वेळ भेटेना. त्याच्यामुळे ह्यांचं लागलं साधायला. तर कातडच करणार आहे भावानं. मनावरच घेतलंय आजपासून. मला डुप्लिकेट दिसूच द्या. समाजापुढंच उभा करतो मी तुम्हाला. भेत नाही. जन्मताच जावळात भांडार आहे माझ्या. जन्मता. आधीमधी नाही झालेलो मधनं. कळलं का? डुप्लिकेटपणाच करायचा नाही. लोकाला भुलवायचंच नाही. बहुरूपीपणा करायचाच नाही. समोर दिसा नाही कोरड्यानं मारलं तर मनोज कसबे नाव बदलून ठेवीन. धमकी समजा ही. असला डुप्लिकेटपणा करू नका आणि माझ्या गाडीवानाचं नाव काही कमी करू नका. मला प्रत्येक पुत्राचा आधार आहे महाराष्ट्रातल्या. कधीच मनोज कसबेनं कधी कोणाला कमी लेखलेलं नाही. ही पोतराज असा, ती पोतरा तसा, त्याला कमी येतंय, त्याला जास्त येतंय, ती आमकाय, त्याला हे येत नाही, त्याला गाणं येत नाही, त्याला नाचा येत नाही त्याला. असा अपशब्द मनोज कसबेच्या तोंडातून निघलं तर लक्ष्मी किडाळ्या पाडल. मला गर्व आहे माझ्या गाडीवानाचा. मला गर्व आहे माझ्या पुत्राचा. मला प्रत्येक पुत्राच पुढे जावा. प्रत्येक पुत्राजाने आपलं नाव कमवावं आणि त्याच्या पलीकडचा विषय आपण ज्याचा कार्यक्रम करतोय ह्या गोष्टी सक्सेस व्हाव्या आणि त्याचं व्यवस्थित करावं असं मला वाटतं. पाठीमागं मी बोललोय की बाबा पूर्वीच्या काळी होतं जरा शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं. त्याच्यामुळं जरा होत्या बऱ्याचशा गोष्टी म्हणजे कमतरता होती. पण आता बरेचसे माझे पोतराज वर्ग सुद्धा शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण करून सगळ्या गोष्टी करते त्या. शिक्षण विथ आपली परंपरा जोपासतात. बरोबर आहे का? सोडत नाहीत. सगळ्या गोष्टी नोकरीला आहेत. आता माझ्या सुद्धा घरात सगळे सुशिक्षित आहेत तुम्हाला सांगतो. माझे भाऊ-भावजय सरकारी नोकरीला आहेत. एक भाऊ माझा इंजिनिअर आहे. सुशिक्षित घराणं आहे माझा सुद्धा. तुम्हाला सांगतो. अडाणी असं आमच्यात कुणी नाही.
काहींचं म्हणणं येतं निरक्षर आहे तोच पोतराज आहे, जो शिकला नाही तोच पोतराज आहे. आमच्या सगळे सुशिक्षितच आहेत. माझे सर्व पोतरा शिष्य सुशिक्षितच आहेत. मग सुशिक्षित आहे तर पोतराज का? भावानं परंपरा आहे ती आमची. मग तुम्ही म्हणसाल काय सांगितलंय, अंधश्रद्धेतनं बाहेर निघा. आम्ही अंधश्रद्धेत देवदेव कुठला करत नाही, श्रद्धेतूनच करतो. कारण ही पानं माग हलते ती ना, पानं हलते ती ना, कुणाची इच्छेनं हलते ती? तुम्ही म्हणसाल तो निसर्ग आहे, ती झाड आहे, झाड हलतं या, पान हलते ती म्हणजे ती सुद्धा देवच आहे. माहिती आहे का? ही तर मान्य करचाल का नाही तुम्ही? सावली देतय, हवा शुद्ध देतय, ऑक्सिजन देतय. देव आहे का नाही त्याच्यात तरी? त्याला तरी मानता का नाही? भिहता का नाही तुम्ही? भेट जावा देवाला नाव ठेवण्यासाठी. जाऊ द्या, ही विषय वेगळा राहिला, ह्याच्यावरती वेगळाच व्हिडिओ बनवीन. पण आजचा विषय सुरुवात करतोय आता. ऐका भावा, माझ्या गावात येऊन कुरघोडी माझ्यावर केली. आता ह्या व्हिडिओची लिंक मी तुला पाठवीनच. नाव घेणार नाही तुझं. मी नाव घेतल्यावर तुला तोंड जावाय, असं तोंड दाखवाय सुद्धा जागा राहणार नाही. बरोबर आहे का? आणि माझ्या मनात आलं तुझी कापडे बी काढू शकतो, पण मी त्यातलं नाही. मला भांडण ही मुळीच आवडत नाही. पण खोटं जिथं असतं का, तिथं माणूस कसबी उभा राहतो. खोटं खपत नाही आपल्याला मुळीच. लबाडी करायची नाही कोणाची, लुबडायचं नाही कोणाला. नका करू. तुमच्या स्वार्थासाठी माझं नाव बदनाम केलं एका व्यक्तीनं. सांगतो तुम्हाला, जवळचाच आहे, माझ्या गावापासून एक 12 किलोमीटर अंतरावरच राहतोय. ती गोष्ट मला कळली आज. कारण ज्यांच्या घरी गेलता ती माऊली आज आमच्या घरी आली आणि त्यांना काहीतरी दुःख वाटल्यामुळे त्यांनी मला सगळ्या गोष्टी सांगितल्या. भाऊ असा असा आहे, भाऊ तसं तसं आहे, असा आला ती आला, आम्हाला भीती घातली. बिहा घालूनच सगळी गोष्टी करते ती ह्या. त्यांना भीती काय घातली? मला सगळं कळतं या, जर सांगितलं तर. काय म्हणला? सांगितलं तर मला सगळंच कळतं या. काय कळतं तुला केळ? हा, कशाचा बिया घालतो तू कोणाला? काय कळत नाही कोणाला? मग ती भिवून 1 वर्षभर त्या गपच बसल्या. पण वेळ येते कधी, मी गेलो तिथं, आरती होती, आरती घेतली, जेव्हा माझा स्टेटस त्यांनी ठेवलेला बघितला तेव्हा ती भियाला. अरे बापरे म्हणला, मनोज कसबे गेल्या ते तिथं. पण माझ्या गावातला आहे ना ती, मस्त रानात लांब राहते ती 2-2.5 किलोमीटर, पण माझ्या गावात येऊन माझ्यावर कुरघोडी. आणि ती मला कळते वर्षानं. मी त्या माणसाला आज डायरेक्ट फोन लावू शकत नाही का? गाणीला टच केल्याने वाटतं मला ती. लक्षात ठेवा. आणि वेळ आल्यावरती भांडणाला कमी नाही मनोज कसबे. तुम्हाला वाटत असेल भांडण तंटा होऊन ह्याची खूप अशी काळजी घेतो, पण समोर आल्यावरती कधी बसणार नाही, यातलं पण नाही. लक्षात घ्या. कार्यक्रम करायला आला, बोलला, म्हणला लक्ष्मी याचा कार्यक्रम मी करतो तुमचा. मग ते म्हणल्या नाही की लक्ष्मी याचा गुरु तर आम्हाला जरी काय माहित नसलं तरी बी आम्हाला एवढं कळतं की पोतराज लागतो लक्ष्मी यायला, हे आम्हाला माहिती आहे. आणि काय करायचंय म्हणला पोतराजाला? मी आहे की खुडीला असते ते म्हणला पोतराज. बोलणं बघा ठाकूरकीचं. पोतराज काय असतं? खुडीला असते ते म्हणला. कशाला सांगताय त्याला? मी आहे की म्हणला. आता मी कोणाला नाव ठेवत नाही बरं का, पण बोलतो एक स्वजवळ मला व्यवस्थित नाव घेतो. कारण करू म्हणला मी जुकती नाचवायला आणतो. ती म्हणली अहो जुकती असते ते नाचायला. आधी क्षमा बरं का सगळ्याची, तुम्ही म्हणसाल नाव घेतलं आमचं, अशातला प्रश्न नाही. ती म्हणला लक्ष्मीच्या कारणात काय पाहिजे? पोतराज पाहिजे. वाकी कोणाची वाजली पाहिजे? पोतराजाची वाजली पाहिजे. पण त्यानं काय सांगायचं चालू केलं? मी आमकं आमकं करतो आणि मीच करतोय की कार्यक्रम. मग त्यांनी सांगितलं बया लहानपणापासून आम्ही बघतोय आमच्यात आहेत भाऊ, आम्ही त्यांच्याकडनं कार्यक्रम करणार आहे. जर पोरांच्या ओळखीनं जर आणला असेल तुम्हाला, आरतीला जरी तुम्ही आला असला, ते काय म्हणला? दुनियात कुठं बी देव करा, पण त्याला काय बोलवू नका. काय तुझ्यावर घोडं सोडलं का मी काटेवाडीचं आणून? होय र मादरचोत. तू बघणार आहे म्हणून चाललंय बोलणं. माझ्या फॅमिलीला मी असं तुमच्यासमोर अपशब्द बोलू शकत नाही, पण वेळ आल्यावरती बोलावं लागतं. काय म्हणला?
कोणाकडून बी कार्यक्रम करा, पण त्याला काय बोलू नका. असा कधी म्हणला, ती माझ्याकडे आली नव्हती तेव्हा. पण मी जेव्हा त्यांच्या स्टेटसवरती दिसलो, पाय पुजलेलं हे, तेव्हा मग त्याची फाटली आणि मग पुन्हा बोलना, जवळ येईना, अशा गोष्टी झाल्या. त्याला माहिती आहे मला खोटं खपत नाही आणि माझ्या पुढे आलं की मी त्याला उघडा केल्याशिवाय सोडत नाही कोण असेल त्याला. त्याला चांगलं माहिती आहे. आणि भाद्रा, तुझं कान ठणकणार आणि तुला कळलेलं आहे ह्या व्हिडिओमधनं तू कोण आहे ती. चुकून जर पुन्हा वाटला गेला ना, मनोज कसबे पोतराज महासंघ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष, 1000 पोतरा तुझ्या दारात उभा करीन कोरडा वाजवत, लक्षात ठेव. लोकाला जर असं भूल पाडली आणि भुलवलं ना आणि त्यांना वेगळ्या मार्गाने नेलं, तुला वाटत असेल भाद्रा, तू जिथं बसलाय ना आणि जी गिरायक करत बसतो ना, ती गिरायकच करत बस. नादी लागू नको पोतराजाच्या. हा. आणि सगळ्यांनाच आव्हान आहे माझं जाहीर, तुम्ही जी पोतराचं नाव खराब करून जी तुम्ही कार्यक्रम करताय ना, चुकीचं आहे हे तुमचं. गाडीवर नाही ते आईचा, साक्षात आदिमाय शक्तीचा वाहक, गाडीवान. आणि तुम्ही त्याला नावं ठेवता आणि काहीतरी लोकाला बोलवायचं, काहीतरी बोलायचं, त्याच्याविषयी 4 गोष्टी सांगायच्या आणि कार्यक्रमाला काय पैशासाठी काय बी करायचं. काय चाललंय? नका करू तुम्ही असल्या गोष्टी. बरं करू नका. करायचंय ना तुम्हाला, तुम्ही करा. पण तुम्ही पोतराचं नाव कशाला खराब करता तुम्ही एखाद्या? माझं सोडाच हो. कारण ज्याचं नाव होतं ना, त्याचं नाव खराब करायच्या मागे लोकं लागतात. ही सगळ्यालाच माहीत असतं. पण पोतराजाला नावाची ठेवते ना, त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ असेल. चुकूनही कधी नावं ठेवू नका. तुम्ही पोतराजाला नावं ठेवलं की साक्षात आदिमाय शक्ती लक्ष्मीला नावं ठेवल्यासारखं आणि तिला ती पटणार नाही. ते कधी तुमच्याकडे धावणार नाही. लक्षात घ्या. चालवलं तुम्हाला सुख वाटत असेल, पण एक ना एक दिवस त्याचं प्रायश्चित्त तुम्हाला भोगावं लागणार. लक्षात ठेवा. काय पण घडतंय हो, काय सांगायचंय. टेन्शन येतं बघा असलं ऐकल्यावर. खरे नाही. काय बी म्हणते ती उगाच काहीतरी. पत्राला बोलवलं तर काय होईल? उलटं-पालटं करतील आणि करणी करतील. काय कामधंदा आहे का नाही त्यांना? किंवा असं आहे का बाबा, नातं जोडणार आहे, त्या ठिकाणची लेक होणार आहे, ती तिथला बाप होणार आहे. मग कुठल्या बापाला असं वाटतं, की त्या लेकीला दुःख द्यावं? वाटतं का? लेकीनो ऐका तुम्ही. असं कधीच कोणाला वाटत नसतं आणि कुणी कुणाचं वाईट करत नसतं. ही जी भुलवी येतं का नाही तुम्हाला सांगतेतं, भडकवतेतं. ह्यांच्या नादी तुम्ही लागू नका. आणि तुम्हाला वाटत असेल का नाही, मला नका कार्यक्रम देऊ तुम्ही. मी माझ्यासाठी बोलत नाही. तुम्हाला तुमच्या गावात असू द्या, तुमच्या सर्कलमध्ये कोणी ओळखीचं असू द्या, त्या गाडीवानाकडून तुम्ही कार्यक्रम करून घ्या. तुम्हाला वाटत असेल, हां, आमच्यातला लय भोळाचा आहे, बाबडाचा आहे, त्याला काही येत नाही. मला फोन लावा डायरेक्ट. मनोज कसबे नंबर देतो अजून घ्या. 8605 54 74 03. 8605 54 74 03. ह्या नंबरवर फोन करा. भाऊ, आम्ही आमच्याच गावातला गुरु करणार आहे. भोळं बाबडा आहे ती. पण विधी मार्ग सांगा आम्हाला कसा करावा लागेल. भविष्यात आमचं चुकूनी, आम्ही केलेला खर्च कधी वाया जाऊ नये. आमच्या गोष्टी सक्सेस व्हाव्या. त्याच्यामुळं मला फोन करा. मी त्या गाडीवानाला सांगेन, असं कर बाबा, तसं कर बाबा, आणि तुमचा कार्यक्रम सक्सेस होईल. कळलं? पण तुम्ही बहुरुपयाकडून कार्यक्रम करू नका. नका करू लक्ष्मी याचा कार्यक्रम. लखाबाईला हा पोतराज लागतो. ही तुम्हाला माहिती आहे ना? हा. तर मग असं भावनेच्या भरामध्ये बरंच काही बोलून गेलो असेल आणि बोलतोच. मला राग आल्यावरती काय तोंडात मी येईल सांगू शकत नाही. राग न म्हणण्यापेक्षा ह्या जे काही वचवचे आहेत ना, टिवटिवे, त्यांच्यासाठी आजचा संदेश समजा. आणि मला जर अशा गोष्टी कानावर आल्या माझ्या पोतराचा विषयी, माझ्या गाडीवानाविषयी, मनोज कसबे कधी ऐकून घेणार नाही.
ह्याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी. आणि ज्याला मी लिंक सोडणार आहे ना आता, कारण ही पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर त्याच्या लक्षात येईल, बाबा सुधरून राहा. मला घेणं देणं नसतं तू किती मोठा आहे, तुझ्याकडे काय आहे, तू कोण आहे, ती तुझ्याकडे किती पैसा आहे, ह्याचं मला घेणं देणं नसतं. पण तुला किती खाली घालीन मी तुझ्यात, ह्याचा तू विचार सुद्धा करू शकत नाही. लक्षात ठेव. मला कधीच आवडणार नाही माझ्या पुत्राला कोणी नाव ठेवलेलं. नका ठेवू. आणि मंडळी, हात जोडून विनंती आहे, व्यवस्थितपणे कार्यक्रमाला उशीर लागू द्या, व्यवस्थित चौकशी करा. कोणाकडून बघितले, ज्याच्याकडून दिवसपणा केलाय ना, त्यांना सुद्धा म्हणावं तुम्हाला मी कार्यक्रमाला बोलवणार आहे. बाकी सगळ्या देवाचा कार्यक्रम तुम्ही करू शकता. बाबा येडाय जाणाय जोकाय तुकाय मळाय डगाय तुम्ही करू शकता, पण लक्ष्मीचा कार्यक्रम ही माझ्या पुत्राचाच करू द्या. आणि शेवट जाता जाता असंही सांगेन, कुठल्या पोत्राजानी तुम्हाला लुबाडलं किंवा तुमचा चुकीचा विषय केला, असे विषय सुद्धा माझ्या कानावरती घाला. हो, संघटनेच्या माध्यमातून होईल असा एवढा कडक दंड आम्ही देऊ. लक्ष असावं, जी कुरघोड्या करते ते त्यांनी सुद्धा लक्ष ठेवावं, की बाबा इथून पुढे कुरघोड्या करू नये. व्हिडिओ थोडा आपण स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. टोचणार आहे, आणि जी खरं आहे ना त्याला टोचणार आहे, त्यांच्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे. आणि व्हिडिओ माझी अशी सारखी येत राहणार आहे, कारण मी गाफील राहिलो. 4 महिने झालं माझा व्हिडिओ काय बोललेला आहे ना कुणाला, त्याच्यामुळे झालं गप झालं सगळं. त्यांना वाटलं शांतच बसली सगळी, पण असं नाही. थांबून थांबून एकदमच सगळ्या गोष्टी निघतेल्या. बोलवू नका, लोकाला फसवू नका, लक्ष ठेवा. नमस्कार, धन्यवाद. जर चुकून जर काही एखादा वेगळा शब्द गेला असेल, माझ्या फॅमिलीसाठी सांगतोय. माझी सुंदर अशी यूट्यूबची माझी फॅमिली आहे, त्यांच्यासाठी मी काय एवढा वाईट बोलायला मला आवडतच नाही, पण भावनेच्या भरामध्ये जातं हे सगळं. आणि बोलावे लागतं माहिती आहे का. सगळ्याला चांगलं आहे मी असा दावून कधी देत नाही. जे आहे ते रीलच निघतं माझ्याकडनं. तुम्हाला जसा आहे तसा दिसणार मी. सोशल मीडिया असो नाही तर कुठे बी माझ्यासमोर असो, जसा आहे तसा दिसणार तुम्हाला. माझं दावायचं रूप वेगळं आहे असं नाही, आणि खायचं जात वेगळं आणि दावायचं जात वेगळं नाही. जी आहे तीच दावणार तुम्हाला. जेव्हा खवळेल तेव्हा माझं रूप कसं असेल तीच तुम्हाला दावणार. हा तर मंडळी, धन्यवाद. आणि माझ्या पोत्राच बांधवांना सांगणं आहे, आणि लखाबाईची शपथ आहे तुम्हाला पोत्राजांनो, तुमच्या डोळ्यासमोर घडते त्या गोष्टी तुम्ही गप्प बसताय. गप्प बसू नका. भेटा का तुम्ही कोणाला, फोन करा मला, मी येतो तिथं. चुकीच्या गोष्टी होऊ देऊ नका. ह्या तुम्हाला एका कार्यक्रमाला बोलवलं, 1000 आणि 10,000 दिलं म्हणून तुम्ही त्यांच्या मागं पळू नका. नका पळू मागं. अधिकार आहे तुमचा, अधिकार सोडून द्या. विषय सोडा सुपाऱ्याचा. जी आहे ती शास्त्र दावा लोकांना. जी खरी गोष्ट आहे ती लक्ष्मीला पोतराला लागतो ही दावून द्या तुम्ही. आपल्याला कोणाशी वाद घालायचे नाही, किंवा कॉम्पिटिशन नाही, किंवा ही राजकारण नाही. असो, धन्यवाद. बाय सगळ्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लखन.